ज्या माझ्या कामामुळे आई बापांची इज्जत जाणार असं कुठलंही काम करणार नाही। माझ्या आई बापाचा मान सन्मान जगात वाढावा असंच काम सदैव करत राहील। खोपडा येथील जीवन विकास विद्यालयात बालकांची व महिलांची सुरक्षा याबाबतीत कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। शिरखेड पोलीस स्टेशनचे API राहुल गवई यांनी हसत खेळत विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती देणे। यावेळी पोलीस कॉन्स्टेबल वैभव घोगरे, महिला सैनिक खोपडा येथील सरपंच किरणताई भोकरे, पोलीस पाटील नरेंद्र पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते। तुम्हाला आभासी दुनियेत फिरवतो आणि त्याच्यात तुमचं एवढं प्रेम झालं होतं की त्या आईला किंवा बापाला तुम्ही काहीच मानत नाही। एवढं प्रेम होतं की सगळं विसरून जाता की त्यानं व्हिडिओ कॉल केला, त्यानं कॉल केला की मला फोटो पाठव लगेच, मला व्हिडिओ कॉल कर लगेच। मग त्याच्या डिमांड्स वाढत जातात। डिमांड्स वाढत गेल्यानंतर फिरायला जायचं आपल्याला, बाईक ट्युशनच्या नावानं किंवा शाळेच्या नावानं दप्तर घेते, वर्गात येत नाही, त्याच्यासोबत निघून जाते। तिकडे काय करायचं? एवढं सोपं आहे शरीर, एवढं इझी आहे की लगेच देऊन टाकायचं। की त्याचे होणारे दुष्परिणाम काय आहेत? आपलं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे। आपल्या आईबापांनी आपल्याला कुठल्या विश्वासाने इथं पाठवलेला आहे, तो विश्वासार्थ होणार आहे का? आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सूर्यासारखा बाप जो ताठामारीने चालतो गावात, त्या बापाच्या बाबतीत जर अशी घटना घडली आणि त्या पूर्ण गावात त्याचं माहिती पडलं की याची मुलगी अशी आहे, तो बाप मानावर कोण चालेल? ही सत्यता आहे जीवनाची। यासाठी केला होता 8 तास का मुलगी जन्माला आली, लक्ष्मी जन्माला आली आणि पिळे वाटा, यासाठीच। मुख्याध्यापक प्रदीप राऊत यांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रमाला सुरुवात केली। सहाय्यक शिक्षक जोमदे सर, निकिता टाके, भुयार मॅडम यांनी आभार प्रदर्शनाचा भार सांभाळून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला। जन्मत लाईव्ह न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।